नमस्कार, मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पनवेल महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा जो बहुप्रतीक्षित असा आराखडा आपण म्हणूया तो प्रकाशित झालेला आहे आणि आपण पनवेल महानगरपालिकेच्या ज्या ठिकाणी हे नकाशे लावलेले आहेत त्याच ठिकाणी आहोत। महापालिकेचे प्लॅनिंगचे अधिकारी विठ्ठल दायगुडे साहेब आपल्यासोबत आहेत। हे नकाशे नेमके लोकांना कशा रीतीने पाहायला मिळतील किंवा त्यांना आक्षेप नोंदवायचा असला तर त्यांनी काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी अवधी काय आहे, ही सगळी माहिती आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत। सर, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये। खरं म्हणजे इथे हे नकाशे दिसतात, कोणाला वाटेल का छोटा वगैरे नकाशा असेल, परंतु खूप मोठे नकाशे आहेत आणि लोकांना जर ते पाहायचे असतील तर नक्की काय करायला लागेल? आपली ओळख द्याल तर? मी विठ्ठल दायगुडे, टाउन प्लॅनर। लोकांना नकाशे पाहण्यासाठी आपल्या नगररचना विभागामध्ये ते लावलेले आहेत सर्व नकाशे, 15 नकाशे लावलेले आहेत। ओके, 15 नकाशे आहेत। आपण 8 तारखेला पब्लिश केलेले आहेत। त्यासाठी 1 महिन्याचा पिरियड ठेवलेला आहे, हरकती नोंदवू शकता। त्याचा फॉर्मॅट पण आपण इथे लावलेला आहे, तो फॉर्मॅट घेऊ शकता। ऑफिसमध्ये आहे आपल्या, तिथून त्याची कॉपी घेऊ शकता। हरकत असेल तर तुम्ही 1 महिन्याच्या हरकत नोंदवू शकता। बरं, बघा हे नकाशे खरं म्हणजे एवढे मोठे नकाशे आहेत। आता इथल्या ज्यांना हरकती नोंदवायच्या आहेत किंवा ज्यांना पाहिजे त्यांनी एवढ्या लांबच आलं पाहिजे असं आहे का? नकाशे इतर ठिकाणी देखील उपलब्ध झाले पाहिजेत ना? वेबसाईटवर पण आपल्या अपलोड केलेले आहेत नकाशे। पनवेल महानगरपालिकेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर देखील हे नकाशे उपलब्ध आहेत। तुम्ही तिथे जाऊन ते चेक करू शकता, ते डाउनलोड होतील का नकाशे? डाउनलोड होतील, म्हणजे खरं म्हणजे सेव्ह करू शकता, डाउनलोड करून तुम्ही सेव्ह करू शकता। हे नकाशे एकदम खूप मोठे आहेत आणि त्याची किंमत देखील बऱ्यापैकी माझ्यामध्ये शासकीय नियमानुसार जे विहित शुल्क आहे ते लावलेले आहे। ओके, मी ऐकलं का 2,500 ते 6,000 असं काहीतरी आहे, जे GR मध्ये, शासनाच्या GR मध्ये आहे त्यानुसार लावलेले आहे। नाही, मुख्य म्हणजे ना तुम्हाला सॉफ्ट कॉपी आहे ना ती फुकट मिळू शकते। म्हणजे तुम्ही जर पनवेल महानगरपालिकेच्या वेबसाईटवर गेले आणि ती तुम्ही पाहिली, अगदी व्यवस्थित ती दिसते, ती झूम करून तुम्ही पाहू शकता, तुम्ही ती डाउनलोड करू शकता। आणि त्याच्यानंतर मला नाही वाटत म्हणजे लोकांना ही अडचण येऊ शकेल, कारण म्हणजे मला असं माहिती मिळाली होती की नकाशे पाहायला मिळायला कठीण आहेत वगैरे, किंवा ते कुठे पब्लिश केलेले नाहीत, म्हणजे सॉफ्ट कॉपी त्याची उपलब्ध नाही वगैरे। पण तसं काही नाही आहे, इथे आल्यानंतर वस्तुस्थिती पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की अशा पद्धतीने मोठ्या स्वरूपात जे काही नकाशे लावलेले आहेत। शिवाय तुम्ही ते इझी पनवेल महानगरपालिकेच्या वेबसाईटवर ते पाहू शकता। खरं म्हणजे काल ते ना थोडेसे धुंदले दिसत होते, म्हणजे नाही का? काल दिसत नव्हते, पुन्हा आम्ही अपलोड केलेले। ओके, तर ही सगळी आपण माहिती पाहिलेली आहे। 30 दिवसांची जी मुदत आहे ती तुम्हाला योग्य वाटते का? तुम्हाला त्याच्यामध्ये काय अडचणी दिसत असतील तर त्यांनी त्यासाठी हरकती घ्यायच्या। हरकती नेमका कशा घेतल्या पाहिजे, कोणाकडे घेतल्या पाहिजे? आपल्या डिपार्टमेंटकडे। ओके, नाही महापालिकेच्या आयुक्तांच्या नावाने जर आयुक्तांच्या नावाने म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्हाला अडचणीची वाटत असेल की तुम्हाला त्याच्यामध्ये हरकत वाटत असेल तर तुम्ही ती आयुक्तांच्या नावाने हरकत या ठिकाणी महापालिकेच्या ऑफिशियल याच्यामध्ये तुम्ही वेबसाईटवर तुम्ही इथे नोंदवू शकता, किंवा तुम्ही म्हणजे तुम्ही इथे नोंदवू शकता, ऑफिसमध्ये येऊन नोंदवू शकता, ऑफिसमध्ये येऊन देखील नोंदवू शकता। सूचना आणि हरकती याविषयीचा एक अर्जाचा फॉर्मॅट या ठिकाणी आहे, तो फॉर्मॅट तुम्ही बघू शकता। तो देखील वेबसाईटवर आहे उपलब्ध का? तो अपलोड करतो। ओके, तो ते अपलोड करणार आहेत, अजून तरी अपलोड केलेलं नाही। अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हा अर्ज आहे त्याच्यामध्ये माहिती भरून तुमची रितसर हरकत नोंदवू शकता। माहिती कशी वाटली त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचं सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, पनवेल। धन्यवाद।